कसे आहे? बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता। हे बघा, आपल्याला बनवायचा आहे या रताळ्याचा हलवा। आता शिवरात्री येते, मग हे हलवा तुम्हाला यायला पाहिजे, म्हणून मी हा रताळ्याचा हलवा बनवत आहे। तर रताळे मी धुवून घेतले, बाजारातून विकत आणले आणि त्यांना धुतले, त्यांची साल काढून घेतली। हे बघा, आणि हे खिसते। आता हे खिसून घेऊ आपण आणि कढई ते गॅस सुरू करू। ही कढई ठेवली गरम करायला बारीक गॅसवर आणि हे बघा, इकडे मी खिसते आणि इकडे हा काळा पडतोय, तर असं काळं पटकन करून घ्यायला पाहिजे, असं काळं नाही पडायला पाहिजे। हा मला थोडंसं काम होतं तर मी बाहेर गेली होती, म्हणून ते काळा पडला। तर हे बाकीचे सगळे रताळे मी खिसून घेतले आणि एक तुम्हाला दाखवायसाठी मी ठेवलंय। हे बघा, रताळे चांगले आहे, किडके बिडके पाहून घ्यायचे व्यवस्थित। त्यांना साल काढल्यावर बी मी धुवून घेतलं आणि अगोदर पण धुवून घेतलं। हे सगळे चांगले आहे, पण ते काळे पडून राहिले। ते काळे पडायला नको पाहिजे, म्हणून लवकर लवकर खिसून घ्यायचे। यांना मी उकडले नाही, यांना कच्चेच खिसले मी। हे बघा, एक कढई ठेवली तापायला, हे खिसून झालाय किस सगळा। हे बघा, एवढा किस झालाय, अर्धा किलो आणले होते मी, हे एवढा किसून घेतला। आता याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकू। हे 2 चमचे तूप मी अंदाजेच टाकलंय आणि गॅस आता थोडासा वाढवून घेऊ। तूप गरम झालेलं आहे बघा। आता आपण याच्यात थोडा थोडा हा किस टाकू। रताळ्याचा किस आता सगळाच किस टाकून घेऊ। आता कढई छान गरम झालेली आहे, आपण त्याला 5 मिनिटं असाच भुजून घेऊ। गॅस कमी करून घेऊ। या तुपामध्ये याने होत नाही, तो तुपामध्ये असा गरम करून घेऊ। शिवरात्रीला मस्त रताळ्याचा हलवा करा आणि मस्त आनंद घ्या। गॅस आता बारीक करून घेऊ आपण, बारीक गॅसवर याला बांधू। बघा, हे छान झालेलं आहे, तुपामध्ये भाजलंय, छान मस्त नरम झालेलं आहे। हे बघा, असं नरम होऊ द्यायचं, छान भाजून घ्यायचं व्यवस्थित। आता आपण काय करू, तुम्हाला वाटलं तर याच्यात साखर टाका, नाही तर मग गूळ टाका। साखर पण टाकली तर छान होतो आणि गूळ पण टाकला तर छान होतो। तर मग मी काय करणार आहे माहिती आहे का, हे बघा, अर्धा गूळ आणि अर्धी साखर टाकणार आहे, कारण मला गुळाचाच करायचा होता। पण मग तो गूळ हा काळा आहे, हा पांढरा गूळ थोडासाच निघाला आणि हा काळा गूळ आहे, हा काळा क्षार होऊन जाईल, म्हणून मी हे अर्धा गूळ आणि अर्धा साखर टाकते। आणि कमीच टाकायचं बरं का, जास्त हे रताळे गोड असतात, तर मग गूळ आणि साखर जास्त टाकायची नाही, नाही तर मग जास्त गोड होईल, ते तुमच्याकडनं खाल्ल्या जाणार नाही। म्हणून हे अर्धा गूळ आणि अर्ध साखर टाकली मी। तुम्हाला वाटलं तर गुळाचं करा, तुम्हाला वाटलं तर साखरेचं करा।
आता हे बारीक गॅसवर आपण हलवत राहू आणि हे रताळे छान होईल. हा रताळ्याचा हलवा मुकर आहे आता. हे बघा हा हलवा छान झालेला आहे. असाच हलवा तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण खा. हे बघा हे बघा ही इलायची पावडर आहे. हे इलायची पावडर मी टाकते. मी गॅस बंद केलेला आहे आणि हलवा छान झालेला आहे. हे बघा मस्त झालेला आहे. असा हलवा तुम्ही बनवा उपासाला आणि खाऊन पहा. ते उकडलेले रताळे ना लगदा होऊन जातो म्हणून असं किसूनच करायचं. आणि हे छान झालंय आणि मस्त झालंय. आता आपण याला काढून घेऊ. हा हलवा एकदम छान आणि परफेक्ट झालेला आहे. मस्त झालेला आहे. असा हलवा तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा. हा हलवा तुम्हाला आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का.